हवाला दिलाय। मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारल्याच्या नंतर अनधिकृत बांगलादेशी रहिवाशांच्या विरोधात मोहीम हाती घेतली आहे। रितू तावडे यांनी कामकाजाच्या पहिल्या दिवशी अनधिकृत बांगलादेशी रहिवाशांच्या विरोधात रणशिंग फुंकलं। मुंबई महानगरपालिका मुख्यालयामध्ये याच विषयावरती 1.5 तास बैठकही झाली। मुंबईमध्ये गेल्या 4.5 वर्षात मोठ्या प्रमाणावरती बोगस जन्म प्रमाणपत्र वाटल्याचा आरोप रितू तावडेंनी केलाय। यानंतर मुंबईमध्ये अनधिकृत वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींच्या विरोधात महापौरांनी कडक कारवाईचे आदेश दिलेत। दरम्यान मुंबईमधील नागरी प्रश्न प्रलंबित असताना महापौरांनी बांगलादेशच्या मुद्द्यावरती ही भूमिका मांडण्यावरती आदित्य ठाकरेंनी मात्र आक्षेप घेतलाय। मुंबईमध्ये ज्या पद्धतीने मुंबई महानगरपालिकेच्या गेल्या 4.5 वर्षाचा जो भोगळ कारभार होता, त्यामध्ये ज्या पद्धतीने जन्म प्रमाणपत्र वाटले गेलेत, त्या सगळ्याचा लेखाजोगा गेल्या इतक्या वर्षाचा किरीटबाई यांनी सगळे पेपर्स या ठिकाणी या मीटिंगमध्ये दाखवले गेलेत। सगळे प्रश्न किरीटबाईंच्या माध्यमातून त्यांना विचारले गेलेत। बऱ्याच प्रश्नांना ते उत्तर देऊ शकले नाही। आतापर्यंत जेवढे पेपरवर्क वरती दाखवले गेलेत, तर 237 अशा पद्धतीचे बोगस जन्म प्रमाणपत्र मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांना दिले गेले होते, जे त्यांनी कॅन्सल केले हे मान्य केलं। तर या सगळ्या संदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी नेमकं काय ट्विट केलंय आपण जाणून घेऊया। मुंबईमध्ये खड्डे, कचरा व्यवस्थापनामधल्या त्रुटी, अपुरे आणि अडथळ्यांनी भरलेले फुटपाथ, मोकळ्या जागांवरती होणारी अतिक्रमणं तसंच पाणी आणि हवा प्रदूषण यासारखे गंभीर प्रश्न आहेत। मात्र महापौरांचं संपूर्ण लक्ष सध्या बांगलादेशी नागरिकांच्या कथित घुसखोरीच्या मुद्द्यावरती आहे। बांगलादेशी नागरिक भारतामध्ये बेकायदेशीरपणे घुसले असल्याचा दावा जर खरा असेल तर त्याबद्दल काही मूलभूत प्रश्नांची उत्तरं भाजपनं द्यायला हवीत। केंद्रामध्ये गेली 10 वर्ष भाजप सरकार, मग देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत अनेक भाजप शासित राज्यांमधून बांगलादेशी कसे काय पोहोचले।